छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। संभाजीनगरच्या बजाज नगर येथे मंत्री अतुल सावेंनी शिवसेनेवर टीका केली आहे। शिवसेनेने सुरुवातीला गरीब उमेदवार दिला, मात्र नंतर ऐनवेळी जमीन लाटणाऱ्या उमेदवाराला तिकीट देऊन आमच्याशी दगाबाजी केल्याचा आरोप मंत्री सावेंनी केला आहे। शिवसेनेने धोका दिला। एक जमिनाचा लाटणाऱ्या उमेदवाराला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं एकाचं नाव राजूभाऊ, आम्ही तो गरीब माणूस म्हणून आम्ही सोडला। अशा आपल्याला धडा शिकवायचा आहे। पालकमंत्र्यांनी आमच्याशी दगाबाजी केली, सगळी ठिकाणी आपल्याला भिसा दिले, आम्ही गाफील राहिलो। पण काळजी करू नका, मला तुमच्यावर विश्वास आहे। तुम्ही आज आपल्या तिन्ही उमेदवारांना भरघोस पाठिंबा देऊन निवडून द्याल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट मांडणार। कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडेही लक्ष। माझावर महाकवरेज। जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार न करण्याचा निर्णय। अजित पवारांच्या निधनामुळे सर्व सभा रद्द। 7 दिवसात मुख्यमंत्री 22 सभा घेणार होते आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ। सुनेत्रा पवारांकडे क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणार अशी मंत्री पंकज भोयर यांची घोषणा। जिल्हा परिषदांच्या शाळेचा अभ्यासक्रम सुद्धा सीबीएसईच्या धर्तीवर बनवणार। दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतल्या घरावर अज्ञाताकडून गोळीबार। पोलिसांकडून गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण जलद मार्गावर तर कुर्ला ते वाशी दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक। 19 वर्षाखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान आमने सामने। हा सामना जिंकून दोन्ही संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी, तर टीम इंडियाचा आशिया कपमधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।